नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. कारण असं म्हणलं जातं की पूजेच्या नियमांचं पालन केलं तर महाशिवरात्रीचं पूर्ण फळ तुम्हाला लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपा तुमच्यावरती कायम राहते. हे व्रत करत असताना आपल्या हातून कळत नकळत काहीतरी चुका घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. पण जर का तुम्ही या 10 नियमांचं पालन केलं तर तुम्हाला हे महाशिवरात्री व्रताचं पूर्ण फळ नक्कीच मिळेल. तर ते कोणते नियम आहेत हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीचे व्रत हे अत्यंत प्रभावी आणि अतिशय लाभदायक व गुणकारी आहे. महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं कारण महादेवाच्या पिंडीवर तुम्ही फक्त एक तांब्याभर जरी पाण्याचा अभिषेक केला किंवा ते पाणी पिंडीवरती अर्पण केलं किंवा एक बेलाचं पान जरी पिंडीवरती अर्पण केलं किंवा वाहिलं तरी महादेव आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हणलं जातं. मात्र आपण महादेवांची पूजा करत असताना काही नियमांचं पालन सुद्धा अवश्य केलं पाहिजे. कारण शिवपिंडीवरती जर का आपल्या हातून काही कळत नकळत चुकीच्या गोष्टी जरी अर्पण केल्या गेल्या तरी महादेव लवकर क्रोधित होतात. कारण महादेव जेवढे भोळे आहेत तितके ते लवकर क्रोधित पण होतात. त्यामुळे काही नियमांचं पालन अवश्य करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सर्वांनी महाशिवरात्रीला उपवास जरूर करावा. कारण असं म्हटलं जातं की शिवरात्रीचे व्रत ठेवणाऱ्यांना आर्थिक आणि कौटुंबिक सर्व समस्यापासून मुक्तता मिळते. जर सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते किंवा ज्या मुलींचे लग्न झाले नाहीत, ज्या मुली अविवाहित आहेत यांच्यासाठी सुद्धा हे व्रत खूप लाभदायक असतं. म्हणजे त्यांनी जरी महाशिवरात्रीचा उपवास केला तर अशा कुमारिकांना सुद्धा चांगला वर मिळतो, भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. किंवा ज्या मुला-मुलींचे लग्न जमत नसतील, विवाह जमण्यास काही अडचणी येत असतील तर त्यांचे सुद्धा लग्न जुळतात. लग्न जमण्यासंबंधित काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात. त्यामुळे जवळपास लाखो भक्त हे महाशिवरात्रीचं व्रत अगदी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने पाळत असतात. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यामुळे या दिवशी आपण भगवान महादेवांसोबतच पार्वती मातेचीही पूजा करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे व्रत करायचं आहे. तर या दिवशी महिलांनी केस धुतले तरी चालतील. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका. कारण या दिवशी गंगाजलाला खूप महत्त्व असतं. स्वच्छ अंघोळ केल्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घाला किंवा इतर रंगीत कपडे घातले तरीही चालतील. पण शक्यतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे मात्र चुकूनही घालू नका. कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी म्हणजे मासिक धर्म असेल त्यांना पूजा करता येणार नाही. मात्र त्यांनी उपवास जरूर करावा आणि मनातल्या मनात शिवाचं नामस्मरण करावं. तरीही महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान शिवाचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बघा अनेक लोक महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी शिवलिंगाची पूजा करतात. पण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना अर्पण करण्यासाठी भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याची फुलं, धोत्र्याचं फळ, पांढरी फुले, बेलाचं फळ, बेलाचं पान हे सर्व वापरलं जातं. पण काही लोक वेगवेगळ्या झाडांची पानं किंवा फुलं सुद्धा या पूजेमध्ये वापरतात. पण याच वेळी नकळतपणे आपल्या हातून काही चुका घडत असतात. ज्या आपण नाही केल्या पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी आपण शिवपिंडीवरती अर्पण करत असतो, ज्या की महादेवाला अजिबात आवडत नाही. त्यामुळे महादेव आपल्यावरती लवकर क्रोधित होतात. त्यांना खूप जास्त राग येतो. कारण महादेव जेवढे भोळे आहेत तितके ते लवकर क्रोधित पण होतात. त्यामुळे पूजा करताना आपण योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. त्यानंतर पहा आपण महादेवाची पूजा करण्यापूर्वी त्यांना आधी अभिषेक करतो. तेव्हा कशाचाही अभिषेक करताना एखाद्या भांड्याचा वापर करा. पण शंखाचा वापर अजिबात करू नका. कारण महादेवांना शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि शंखाला याच राक्षसाचं प्रतीक मानलं जातं. पण आपण विष्णू आहे किंवा लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंखाने अभिषेक करतो. कारण शंखचूड नावाचे राक्षस हे विष्णूचे भक्त होते. म्हणून विष्णूची पूजा शंखाने होते परंतु महादेवाची नाही. त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीची पूजा करताना हळद कुंकू हे पिंडीवरती चुकूनही वाहू नका. कारण महादेवाची पिंड ही पुरुष तत्वाचं प्रतीक आहे आणि हळद कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. कारण हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते आणि त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी मागणीसाठी कुंकू लावतात आणि देवालाही अर्पण करतात. म्हणजे कुंकू हा विवाहित महिलांसाठी एक महत्त्वाचा दागिनाच मानला जातो. या दोन्ही गोष्टी सौभाग्यकारक आहेत. त्यामुळे शिवपिंडीवरती आपल्याला हळद कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला तुळशीच्या पानांचा किंवा मंजिरीचा अजिबात वापर करायचा नाही. या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात
आणि त्याची दररोज पूजा करतात, पण ते अत्यंत चुकीचे आहे. असं अजिबात ठेवू नका. तुळशीमध्ये फक्त शालिग्राम ठेवला जातो किंवा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा छोटी ठेवू शकता. फक्त शिवलिंग मात्र तुम्ही तुळशीमध्ये चुकूनही ठेवू नका. ते अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये चाफ्याची, केवड्याची, केतकीची फुलं त्याबरोबर तुळशीची पानं अजिबात वापरायची नाही. याऐवजी त्यांना आवडणाऱ्या जर गोष्टी आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. जसं काही मी मगाशीच सर्व गोष्टी सांगितल्या, तसेच जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा, दह्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी शक्यतो तांब्याचं भांडं किंवा तांब्यात मात्र चुकूनही वापरू नका. फक्त दूध, दही, पंचामृत याचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही स्टील, पितळ, चांदी इतर धातूंच्या भांड्याचा वापर करू शकता. कारण आपण जेव्हा दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते पदार्थ विषासमान असतात. त्याचं विष बनतं असं म्हणतात. त्यामुळे आपण महादेवाच्या पिंडीवरती ते वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्यांचा वापर शक्यतो तुम्ही महादेवाच्या पूजेमध्ये टाळला तर चांगलं होईल. तसेच पुढचा नियम म्हणजे ज्या व्यक्तीने महाशिवरात्रीचं व्रत केलं असेल त्यांनी ब्रह्मचर्य पाळावं आणि शक्यतो त्या दिवशी दिवसा सुद्धा झोपू नये. या व्रताच्या संपूर्ण दिवसात शक्यतो झोपणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही त्या दिवशी जास्तीत जास्त महादेवाचं नामस्मरण करा. उलट महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा असं सांगितलं आहे. याने व्रताचं अधिक पुण्यफळ मिळेल. कारण शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचं महत्त्व सांगितलं आहे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं, घरामध्ये स्वच्छता ठेवावी, कोणाशी वादविवाद करू नये, एकमेकांना शिव्या शाप देऊ नका किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाईल अशा गोष्टी अजिबात करू नका. म्हणजे थोडक्यात काय तर या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं असावं. यानं आपल्याला व्रताचं अधिक पुण्यफळ मिळतं. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी उपवास केला तरी चालेल का? असं बरेच जण विचारतात. उपवास केला तरी चालतो, पण तब्येतीची संपूर्ण काळजी घेऊन खाऊन पिऊन उपवास करावा. अशा स्त्रियांनी या दिवशी अजिबात उपाशी राहू नये. तुम्ही फळे किंवा उपवासाचे पदार्थ किंवा उपवासाचे इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकता. त्याचबरोबर जेव्हा आपण महादेवाच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर करतो, म्हणजे अक्षतांचा वापर करतो, तर त्या अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजेत. तुटलेले तांदूळ अपूर्ण किंवा अशुद्ध असतात. म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नका आणि अक्षता शक्यतो पांढऱ्या असाव्यात. त्याचबरोबर शिवपिंडीवरती आपण जेव्हा बेलाची पाने अर्पण करतो, तेव्हा ती शक्यतो विषम संख्येमध्ये अर्पण करावी. 1, 3, 5, 7, 11, 51, 108 अशा पद्धतीने आपण अर्पण करावं आणि ते पान शक्यतो 3 दलांचं असावं याची काळजी घ्यावी. तर आता आपण पूजेमध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत आणि त्या कशा पद्धतीने असावं याबद्दल माहिती सांगितली. पण लक्षात ठेवा जर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी एखादी वस्तू तुम्हाला मिळाली नाही तरी अजिबात नाराज होऊ नका. कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. शुद्ध भाव आणि भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते साहित्य अर्पण करून तुम्ही अगदी मनापासून पूजा केली तर महादेव तरी तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सर्वांनी यंदा महाशिवरात्रीला या नियमांचं पालन करा. तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ नक्की मिळेल. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.